नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। आज गाडीतून सुरुवात होत आहे ब्लॉगची। आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की मी गाडीतून सुरुवात करत आहे ब्लॉगची। आणि मेन म्हणजे आज मी जी गाडी काढलेली आहे ना रस्त्यावर, ही यांना न सांगता काढलेली आहे। यांना जर माहिती झालं तर मग माझी खैर नाही। ठीक आहे, काही हरकत नाही। मुलांना लॉंग ड्राईव्ह साठी नेत आहे आणि जर मी काढली नाही ना गाडी तर माझी हिंमत वाढणार नाही। म्हणजे कसं आहे, हे जेव्हा बसलेले असतात ना, हे मला इतके त्रास देतात। म्हणजे त्रास म्हणजे कसं की बोट मोडतात, यांना भीती वाटते मी चालवायला लागली की गाडी। आणि तुम्हाला सांगितलं तर ना इन्सिडेंट तो की काय झाला होता म्हणून नेमकं माझ्यासोबत, तर त्याच्यामुळे यांना भीती वाटणं साहजिक आहे यांचं, कारण माझ्यासोबत इन्सिडेंटच असा घडलेला होता आणि ते त्यांच्या समोर झालेलं होतं ना सर्व काही, म्हणून ह्या सर्व काही गोष्टी आहेत, नाहीतर बाकी काही नाही। आणि आता आम्ही निघालेलो आहोत लॉंग ड्राईव्ह साठी, मुलांना घेऊन निघालेली आहे। म्हटलं चला आता जसं म्हणजे काढणार नाही गाडी तर मग भीती पण नाही निघणार आपली। माझी जर भीती काढायची असेल मला माझ्या मनातून तर मग गाडी काढावीच लागेल मला, तर म्हणून निघालेली आहे। बस खूप असं लांब जात आहोत, थोडं निकिताला भेटून येते, कारण निकिताला 3-4 दिवस झाले, माहीच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटली निकिताला, 2 दिवस झाले सॉरी, त्या दिवशी भेटलं। आणि आज मुलं म्हणत होते की चल आपण निकिता मासीच्या घराजवळ जाऊ, म्हणजे तिला भेटणं पण होऊन जाते आणि नंतर मग आता हे गाडीचा एक तो तिला भेटायचा एक बहाणाही झाला आणि एक गाडीचा पण हे की चला गाडी पण चालवणं होऊन जाते माझी म्हणून। तर आणि मेन म्हणजे सिटीत काढलेली आहे गाडी, बघू शकता तुम्ही आता। सिटीत गाडी याच्यासाठी काढली की थोडं मला गर्दीतून चालवता येणार म्हणून। आणि थांबा, आता मला मी सिटीत काढलेली आहे त्याच्यामुळे मला थोडंसं असं वाटत आहे की व्यवस्थित चालवायला पाहिजे आपण गाडी इथे। तर चला मग आता हे तर ठीक आहे, मी चालवतच आहे भरपूर व्यवस्थित। चला बघा, आता गाडी मी सिटीतून काढत आहे आणि तरी सुद्धा ठीक आहे, म्हणजे माझ्या मनातली जी भीती आहे ती मी थोडीफार काढत आहे। मला असं वाटतं की मी मिरर सॉरी काढायला पाहिजे। ग्लास लावला म्हणजे कसं आहे, हे विंडोचा ग्लास, कारण बाहेरचा आवाज भरपूर येत होता आणि मला कळत नव्हतं की तुमच्यासोबत बोलू की इकडे बाहेर बघू। आता तुम्ही बघू शकता मी कशी कशी चालवत आहे। तर गाडी थोडं आपली टर्निंगला बंद झाली होती परत गाडी, जसं की माझा तो प्रॉब्लेमच आहे, टर्निंगला बंद होते माझी खूपदा गाडी, पण ठीक आहे मी काढली तिथे। आता आपण एकदम छोट्याशा गल्लीमधून जात आहोत तरी पण मी व्यवस्थित चालवत आहे। आता तुम्हीच मला सांगा की मी व्यवस्थित चालवू शकते की नाही, आणि यांना सांगा कमेंट सेक्शन मध्ये की माझी भीती निघाली की नाही, दादा एकदा चालू देत जा, नाहीतर मग माझी भीतीच नाही निघणार। चालू नाही दिली ना यार, मी कसं सांगा मला तुम्ही की कशी मी प्रॅक्टिस करणार आहे जर मला चालूच नाही दिली गाडी तर। मी तरी पण ते म्हणत आहेत आता सध्या मला की तू काढत जा गाडी, पण इथल्या इथे चालवत जाता। एवढ्या लांब मी पहिल्यांदा आली तर यांना थोडं नंतर शॉक होणारच आहे हा व्हिडिओ बघून, पण ठीक आहे, आता जर काढली नाही तर मग कसं होणार, हे आहे आपलं। चला आता मी निकिताच्या घरी म्हणजे निकिताच्या घराजवळ जाते, तिला भेटते आणि मग हाच मुलांचा लॉंग ड्राईव्ह पण होऊन जाईल आणि नंतर मग काय म्हणतात त्याला, तिला पण भेटणं होऊन जाईल आणि माझी प्रॅक्टिस पण होऊन जाईल। आणि मुलांना पण फ्रेश वाटतं थोडं बाहेर काढलं की, मुलं पण घरी बोर होऊन जातात, म्हणून मग मुलांना पण निघणं आवश्यक आहे। यावेळेला थोडंसं मूड फ्रेश होते बाहेर निघालं की, तर म्हणून सुरू आहे हे प्रयत्न माझे की जसं मला आली ना गाडी तर मग मी एकटी काढू शकणार नेहमी आणि मुलांना पण फिरवू शकणार, म्हणून मग हा प्रयत्न सुरू आहे पहिला आपला। आणि पहिल्यांदा यांच्या न कळत गाडी काढली तर थोडी मनात भीती पण आहे की यार मी व्यवस्थित चालवली पाहिजे, नाहीतर बस नाही। तसं मला कॉन्फिडन्स तर थोडं आलेला आहे, तिथल्या तिथे मी काढत असते रोज आणि तिथल्या तिथे फिरते कॉलनीमध्ये, पण इतक्या लांब नाहीयेत। खूपदा म्हणजे खूप मोठी ही अशी हे केलेली आहे मी, आज हिंमत केलेली आहे, रिस्क घेतलेली आहे मोठी, आणि ती पण गल्ल्यांमधून, तर त्याच्यामुळे थोडी ही पण भीती पण आहे मनात।
काही हरकत नाही, असंच आपल्याला चालवायला लागेल, नाहीतर मग आपण समोर जाऊ शकणार नाही. चालवलीच नाही गाडी तर व्यवस्थित येणारच नाही आपल्याला गाडी. ठीक आहे, ज्यांच्या पण मनात माझ्यासारखी भीती आहे ना गाडी चालवायची, तर त्यांनी पण काढून टाका. मस्त बिंदास्त आपली गाडी चालवत जा. थोडी ड्रायव्हिंग क्लास वगैरे लावायची गरज पडते तर ती पण लावून घ्या. जर घरी तुम्हाला शिकवत असेल कोणी तर घरच्यांच्याकडून शिका आणि गाडी चालवा. आपणही कुठे काही कमी नाही आहोत, मुली म्हणजे स्त्रिया काही कमी नाही आहेत कुठे. आपल्याला पण गाडी चालवायला आली पाहिजे. घरी कोणी नसलं कधी इमर्जन्सीमध्ये, मी तर विचारच केला होता की या वर्षीला मला गाडी शिकायचीच आहे, कारण इमर्जन्सीमध्ये कसं कोणी घरी नसलं ना तर हा प्रॉब्लेम होतो की यार गाडी न्यायची आहे. आता माहीची तब्येत ज्या वेळेला बरी नव्हती ना त्यावेळेला मला खूप प्रॉब्लेम गेला. त्यावेळेला मी श्रीकांतला, तुम्हाला माहितीये ना मी इमर्जन्सीमध्ये मला काहीच कळत नव्हतं, मी रडत होती. मग यांना कॉल केला तुम्ही लवकर या, मग यांनी श्रीकांतला कॉल केला. मग श्रीकांत तरी म्हणजे माझ्या लक्षातच नव्हतं की मी कोणाला कॉल करू म्हणून. मग त्यावेळेला श्रीकांत घरी होता, श्रीकांत लगेच आला, गाडी घेऊन आला घरची आणि माहीला मग तिथे हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही शिफ्ट केलं होतं. हे सर्व तुम्हाला माहितीच असेल, मी शेअर तर केलं होतं, पण जास्त मी मुलांची तब्येत बरोबर नसली किंवा काही असलं ना तर मग मी जास्त शूट नाही करू शकत. त्यावेळेला माझी मनस्थिती एक वेगळीच असते. त्यावेळेला मी हा विचार नाही करत की आपण ब्लॉगिंग करत आहोत म्हणून. त्यावेळेला मी सर्व काही सोडून देते आणि माझ्या मुलांवर लक्ष देते सर्वात पहिल्यांदा. पण आता चला ठीक आहे, मी त्याच वेळेला ठरवलं होतं की मला या वर्षीला गाडी परफेक्ट आलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस करणार. तर खूप बोर करते ना मी तुम्हाला. ठीक आहे, मला असं वाटतं की मी निकिताच्या घरापर्यंत जायपर्यंत मी तुमच्यासोबत बोलतच राहावं, पण काही हरकत नाही. आता मी थोड्या वेळाने बोलते. निकिताला भेटू आपण, निघायचंय आपल्याला तिला भेटून लगेच आणि मग घरी जायचं आहे. घरी गेल्यानंतर मग परत बोलणार मी तुमच्यासोबत की व्यवस्थित राहिली माझी जर्नी की नाही. आता बघा तुम्ही कुठपर्यंत आलेली आहे मी. आणि हा रोड ओळखा कोणता आहे तर जे अमरावतीचे आहेत त्यांनी हा रोड जर ओळखला ना तर मानलं मग तुम्हाला. हा रोड ओळखा कोणता आहे आणि किती कंजेस्टेड एरिया मधून मी गाडी चालवत आहे, म्हणजे मी किती ट्रॅफिक मधून चालवत आहे हे पण बघा. आणि मला येते की नाही गाडी चालवता हे पण बघा मग तुम्ही आता. आणि मला एवढी व्यवस्थित येत आहे गाडी चालवता, मला तरी असं वाटतं येत आहे म्हणून. पण आता तुमच्यावर सोडते मी की तुम्ही मला सांगू शकता की मला गाडी येत आहे की नाही, मी व्यवस्थित चालवत आहे की नाही म्हणून. तर बस आता चला मग थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला. अद्विकला दहीपुरी खायची होती, एवढ्या ह्याच्यात दहीपुरी घे अद्विक. खुश? चला मग आता चला माही चालायचं ना. आणि मेन म्हणजे असं झालं की निकिताला भेटायला गेली आणि निकिता घरीच नव्हती, ती मंदिरात गेलेली होती. म्हटलं तिला येईपर्यंत मी वाट नाही बघू शकत, म्हटलं तू ये आरामात, मी निघते म्हणून मग निघून आली. आता जाऊ घरी जाऊ आणि नंतर मग बोलते मी तुमच्यासोबत. कशी वाटली माझी ड्रायव्हिंग? एक नंबर. आज जेवणामध्ये बनवलेले आहेत आलूचे पराठे. आणि अद्विक तुला कशी वाटली बेटा ड्रायव्हिंग? ट्रॅफिक मधून कसंच काढू शकते तू अद्विक? क्लिअर बोल ना, सर्वांना ऐकायला गेलं पाहिजे ना. कशी काढू शकते? हा बरोबर आहे. मग काढली ना मी व्यवस्थित? एक नंबर. आता पप्पा हा ब्लॉग बघणार तर पप्पांना वाटणार अरे आपल्या बायकोनी व्यवस्थित काढलीच कशी गाडी. पप्पा शॉक होऊन आणि आपण रॉक होऊन जाऊ. माही कसं वाटलं? चांगलं वाटलं ना? एक नंबर. चला आता माही जेवण करत आहे आणि यांना दोघांना ते हे पार्टी दिली नाही का मी? दहीपुरीची पार्टी दिली ना. आणि यांना दोघांना सुद्धा डोळ्याला मांजोळे आलेले आहेत. ती दाखवत नाही तुझी, जाऊ दे. अद्विकला पण आलेली आहे. हे बघा काय साथ सुरू आहे की काय, मला सांगाल कॉमेंट सेक्शन मध्ये ही साथच सुरू आहे का? कारण दोघांना आलेली आहे ना, मला सुद्धा येणार कारण माझा हा डोळा खाजवत आहे. कारण वरचं असं या जागेवरचं माझं खूप जास्त खाजवत आहे आणि मला असं वाटत आहे की मला पण मांजोळी येऊ शकते. काय माहिती आता, बहुतेक येईल मला सुद्धा मांजोळी, कारण माझा डोळा हा खूप जास्त त्रास देत आहे. नेहमी मी त्यालाच हात लावत आहे. तर अशी झाली आजची गोष्ट आणि मला खूप जास्त प्राऊड होत आहे स्वतःवर. आता काय माहिती यांना सुद्धा होईल, यांना जेव्हा मी सांगेल तेव्हा. आणि हे जेव्हा ब्लॉग बघतील, आता मी सांगेल यांना कॉल करून. आता सध्याच घरी पोहोचले, म्हटलं तुमच्यासोबत बोलून घेते, ही गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करते सर्वात आधी.
आणि नंतर मग आता यांना सांगते की मी गाडी चालवली होती म्हणून. आता यांचं रिॲक्शन बघेल काय होते तर. आणि नंतर मग काय म्हणतात त्याला, हे ब्लॉग तर बघतीलच की मी चालवली की व्यवस्थित नाही चालवली म्हणून. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप छोटासा होता ब्लॉग, पण माझी जी खुशी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली. आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या खुशीमध्ये तुम्ही पण सामील होते, ही मला जास्त खुशी आहे त्या गोष्टीची. चला बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, बाय.